लय बेकार आहे पोराव, तुम्ही एकदा मारा पोराव, लय बेकार, माझी बॅग फाटली पोराव. जय श्रीराम मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप हार्दिक स्वागत. आपण आज जवळजवळ 2-3 आठवड्यानंतर वर्कआउट करतोय, कारण डॉक्टरने आपल्याला शोल्डर इंजरी झाल्यामुळे वर्कआउट बंद करायला सांगितलेलं. तर आज आपण मारणार आहेत बॅक आणि बायसेप किंवा ट्रायसेप दोघांमधलं एक, नंतर डिसाईड करू काय इच्छा होते ते बघू. तर आजचं वर्कआउट जरा स्पेशल होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत वर्कआउट बघा आणि वर्कआउट फॉलो करा आणि सबस्क्राईब करा पहिला. चला आपण पहिला व्हेरिएशन घेतो बॅक मध्ये लॅट पुल डाऊन. त्याचे आपण 4 सेट करणार टोटल. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला मारताना बॅक राऊंड नाही करायचं आणि जास्त स्विंग नाही होऊ द्यायचा. त्याचं पहिला आपला वॉर्मअप सेट लावलेला आहे, किती वेट लावलं 50-60 किलो वजन लावलेलं आहे. त्याचे आपण टोटल 4 सेट करणार आहेत वॉर्मअप करून. तर चलो वन 2 3 4 5 6 7 8 9 तर मित्रांनो, आता ही पोज बघून मी पूर्ण 100 किलो मारतो. चला या. Baby. No. राहुल भाई देखो, राहुल भाई पूरा नेहरू स्टेशन का किंग है, किसी को भी पकड़ा कॉल राहुल भाई. तर आपण सेकंड व्हेरिएशन मारतोय बार्बल रोईंग. याचे परत 3 सेट मारणार, जास्त फॉर्म कडे लक्ष देणार, म्हणजे वजन नाही केलं तरी चालेल. आणि जो आपला लास्ट सेट असणार तो आपण ट्राय करणार हेवी. तर चलो हे ज्या टायमाला मारत असतो पण त्या टायमाला बॅक आपली पूर्ण टाईट पाहिजे, पॅरलल टू फ्लोर. आणि नंतर फक्त पुल आणि खाली स्लो सोडायचंय. सर फक्त 8 मारायचं आपलं. चल 1 2 3 चल 4 5 6 7 चल लास्ट 8 बस. काय माहितीये का मित्रांनो, लाईट वजनने आमचं होईतच नाही. आता हो किती किलो आहे टोटल? 60 किलो आहे. 100 किलो वरती जाणार. 100 तुमचा जो डेडलिफ्ट आहे ना, तो आमच्या इथं रोईंगला पूल आहे. बघा तुम्ही आता पुढं. 1 3 पहिल्यांदा मारतोय 80 किलो टोटल. 100 किलो रॉड इन्क्लूड पकडून. काय बोलतो मी सेट मारतो. मला भीती वाटते मारला. चल 1 कम ऑन 2 3 चल लास्ट 2 1 एक लास्ट. नात करती काय, मारलाच पाहिजे. बाबू लई जड आहे रे. काय गोष्ट बोलू शकत नाही मी, गोष्टीत बोलू शकत नाही याच्यात काय. तर मित्रांनो, म्हणजे शोल्डर इंजरी पासून 2 आठवड्यानंतर पहिल्यांदा मारलाय. प्रेशर एकदम कडक आलेला आहे. आज नाद केलेला आपण. आणि आपला हिरा बेटा बघा इथं, हिरा बेटा नुसता जिबला काढतोय. तर आता आपण नेक्स्ट व्हेरिएशन करणार आहेत रोईंग मशीन. तिथे 3 सेट आणि जेवढा ट्राय करणार, जेवढा हायेस्ट मारता येईल तेवढं ट्राय करणार. तर लेट्स गो. तीन खालून 3 12 रेपिटेशन मार, जास्त नको मारू. आपण थर्ड व्हेरिएशन घेतलाय रोविंगचा. याच्यामध्ये ग्रिप ट्विस्ट होईल सरळ आणि जास्त स्विंग नको करू. बाकी पुल कर पूर्ण आणि पूर्ण पण कर.
हेच हात सरळ सरळ. आपला वजनच कापला तो बघा. आता काय करायचा पोराव, वजनच कापला. हे अजून आता आम्ही तरी मारताव. आज आपण मारायला घेतली बॅग आणि कापला, वजनच कापला डायरेक्ट कच्ची गेला वजनाला. चल 1 2 3 4 5 come on 6 last 2 1 fast stop. So let's go guys, next set T-bar, heavy T-bar. चलो. आपला बॅग एकदम टाईट पाहिजे, कारण जर का आपला बॅग टाईट नसेल तर इंजरी होण्याचा चान्स पण असतो त्याच्यामध्ये, आणि जे आपली लोअर बॅक दुखते ती लोअर बॅक पण दुखू शकते. तर बॅगचं तुम्ही पोझिशन बघू शकता. तुम्ही या जर का फॉर्म मध्ये मारला तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. लय बेकार आहे पोराव, तुम्ही एकदा मारा पोराव. लय बेकार, माझी बॅग फाटली पोराव. व्हेरिएशन मारतोय 1 आर्म डंबल, आणि याच्यानंतर आपण बॅक वर्कआउट स्टॉप करणार. जर का तुमचा फॉर्म ओके असेल तर तुम्ही डेडलिफ्ट पण मारू शकता, पण आमची बॅकवरती ऑलरेडी भरपूर पैसे आल्यामुळे आम्ही आता 1 डंबल मारून स्टॉप करणार वर्कआउट, आणि नंतर बायसेपचे 2 सेट मारणार आहेत आणि थोडा ॲप्स. तर चला तर मित्रांनो, पूर्ण बॅकचं वर्कआउट दाखवलेलं आहे तुम्हाला. जर का वर्कआउट तुम्हाला आवडला तुम्ही ट्राय करा तो, आणि जर का वर्कआउट आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. जय श्रीराम. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.